अच्छा चल जास्त नको विचार करू पण टेम्पो आला तिथे. ती माझी सासू काय ते सईला घेऊन जाणार आहे. या मंथ मध्ये असतं ते चित्रा. अगे बाई चैत्र गौर असं म्हणायचंय का तुला? तेच ग ते तुला कळलं ना. आणि माझी सासू काय एकटीने जाणार आहे. ही आपली आत्या पण जाणार आहे तिच्या सोबत. काय यांच्यात ना म्हणजे मी इकडे आले तर मोकळं रान मिळाले काय ना तिकडे. यांना ना सतत असं कोणीतरी लगाम घालून ठेवला पाहिजे म्हणून मी तिथे असते ते बरं असतं माहितीये. आणि तुझी सासू तरी काय कर हा एवढी सोन्यासारखी सून डोळ्यासमोर दिसतेय तर तिचं कोड कौतुक करण्याऐवजी ती डोळ्यासमोर नाही तिकडे लांब कुठे पळतीये त्या साईचं कौतुक करायला. कळलं ना तुला. हेच फोनवर सांगत असते मी तुला मॉम. आता बरं झालं तू तुझ्या डोळ्यांनी प्रत्यक्षच बघितलंस. आता काय करायचं आपण. तिला करायचंय का नाही माझ्या लेकीचं सोडून तुझ्या सासूला त्या सईचं कोड कौतुक करायचंय ना. पण ते कोड कौतुक करायला घराबाहेर तर पडली पाहिजे ना तुझी सासू. म्हणजे मॉम काय शिस्त आहे तुझ्या डोक्यात. शिस्त है खिचड़ी पक रही है मेरे दिमाग में. अभी आगे आगे देखो होता है क्या. मॉम उसी ग्रेट हो. ये सफरचंद घे. साहेब हाच तो नवीन मुलगा आलाय तो. जा तू. हॅलो सर. काय नाव काय तुझं? देवांश आगेला. या आधी कुठे काम केलंय का? केलंय ना सर केलंय. इथे तुटी करायची आणि जी काही मोठी माणसं येतील ना त्यांना सॅल्यूट ठोकायचं. येस सर. गुड. आणि दुसरी जी काही छोटी मोठी माणसं असतील ना त्यांची रजिस्टरमध्ये एंट्री करायची. ओके. आणि गाड्यांची डिक्की चेक करायची. आणि महत्वाची गोष्ट तोंडावर स्माइल पाहिजे. ठीक आहे? येस सर. सर ते जॉब तर फिक्स आहे ना पण. अरे आधी एक दिवस काम तर कर मग बघू. हो अगं मम्मा घेतली साडी मी. हो डोंट वरी. अगं ते आता घरी आल्यावर बघ ना तू. हो मी ऑन द वेच आहे. हे काय मी पोहोचेन थोड्या वेळात. आय नो रिलॅक्स नाही उशीर होणार. हो हो चालेल चल ठेव. दादा एक मिनिट गाडी थांबवा ना. देवाच दादा. दादा जरा रिव्हर्स घ्या ना पटकन. ए आतमध्ये जा साहेब बोलवत आहे तुला. दादा का हा माझं तू लक्षात आहे. हा बस बस बस. नाही मलाच भास झाला असणार. दादा इकडे कसं असेल ना. नाही काही नाही चला दादा घरी. ते राहिली मुलगी अजून. रिया म्हणजे ना कमाल आहे बाई. सॉरी मम्मा मला आलीस नशीब. मला वाटलं तर डायरेक्ट उद्याच उगवतेस की काय. अगं ऑफकोर्स लेट तर होणारच ना. तू सांगितलं सगळं घेऊन आले बघ. आणलंयस ना सगळं नीट. हो आणि ना साडी मी माझ्या चॉईसची आणली. वहिनीला नक्की आवडेल. हो पण त्यासाठी आधी आपल्याला पोचायला तर हवं. जा पटकन तयार हो. मम्मा मी अशीच येते ना. ए अशीच काय एक दैन लावून. आज तरी जरा चांगला ड्रेस घाल. हे असलं काही नको. जा दुसरं गा. बरं आले. साडी
अगं बाई, छान आणली साडी, सुरेख दिसेल अगदी. वा वा, अगं बाई किती छान दिसताय जानकीताई. वा वा. अगं बाई सेट काय भारी आहे तुमचा. जुनाच आहे. हो का? तुम्ही ना मला एकदा तुमचं सगळे सेट दाखवा बरं का. तेवढंच दृष्टी सुख तरी घेता येईल. हा, तुम्ही कुठे बाहेर जाताय वाटतं. हो, जरा बाहेर जाते. तुमचं जेवण सगळं तयार करून ठेवलंय, मग तुमच्या सोयीने घ्या वाढून फक्त. हो ते काय मी घेईनच हो. आणि तसंच काही वाटलं तर अंजलीला सांगेन काहीतरी बाहेरून मागव. तुम्ही कुठे बाहेरच जेवणार का पण. म्हणजे अच्छा, पूजेला कुठे जाताय तिथेच जेवणार आहात. नाही म्हणजे कार्यक्रम कुठे कार्यक्रमाला जाताय तिकडेच जेवणार आहात का. मला उशीर होतोय, निघतो आम्ही. ए रिया, अगं ये ना बाई लवकर, किती उशीर. अगं बघायला गेली तू पडलीच हो. हो हो हो. अरे देवा, तुमच्या पायावरच पडली का. ती साडी उचलायला गेले आणि तुम्ही एक मिनिट बसा बरं बसा बसा. बाई बाई गो, काय गो बाई. अरे देवा, खूप लागलं का. हा, चुकून खुर्ची कसं का बाई लागलं. हात लावू नका. अरे देवा. आई, माझा नैवेद्य बनवून झालाय. काही मदत करायची असेल तर सांग मला. अगं करते मी, राहू दे. तू बघ बाकीची काही तयारी करायची असेल तर. चालेल. सई, अगं देवांश्रवांना सांगितलंस की नाही आजच्या पूजेबद्दल. आई अगं मी कामाच्या गडबडीत विसरूनच गेले. बरं झालं तू आठवण करून दिली. मी फोन करते त्यांना. सईंचा फोन. आई अगं हे फोन कट करतायत, उचलत नाहीयेत. बहुतेक कामात असतील ना, म्हणून मी त्यांना मेसेज करते. खूप दुखतंय का मम्मा. हो, हात नको लावूया. मला एकदा चेक तरी करू दे ना, सूज आलीये का. आपण डॉक्टरकडे जायचं का. एकदा ना एक्सरे काढून चेक करूया. अगं बाई फारच सूज आली हो. मी बघते. ते गरज नाहीये, लांब राहा तुम्ही. तुमच्यामुळे झालंय हे सगळं. अगं मी तुझ्या आईच्या वयाची आहेस असं वसकून ओरडतेस काय अंगावर. ओरडू नाही तर काय प्रेमाने बोलू तुमच्याशी. तुमच्यामुळे दुखापत झालीये तिला. माझ्यामुळे जानकीताई हो, मुद्दाम कोण पाडली का मी खुर्ची तुमच्या पायावर. ही मुद्दाम पाडल्यासारखंच बोलते. काय करावं बाई. कुणी काही सांगायची गरज नाहीये. सगळ्यांना माहितीये तुम्ही आणि तुमची मुलगी कशा आहात ते. या पास झाला. एक मिनिट, काय झालंय इथे. अंजली अगं काय झालं. म्हणजे खाली साडी पडली चुकून. तर चुकून म्हणजे लक्षात नाही आलं आणि खुर्ची पडली. जरासं लागलं. अरे सिरियस, तुम्हाला दिसत नाहीये का मम्माला किती दुखापत झाली आहे ते. रिया, इनफ. माझ्या मॉमशी बोलतेस तू, सांभाळून. आणि जे काही झालं असेल ना ते माझ्या मॉमने मुद्दाम नसेल केलं. चुकून झालं असेल ना तिच्याकडून. आणि रिया, इतकं माझ्या मॉमला बोलण्यापेक्षा ना थोडं मम्मींकडे लक्ष दे ना. मम्मी मम्मी खूप दुखतंय का तुम्हाला. मम्मी सांभाळून ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही थांबा. मी ना स्प्रे घेऊन येते जरा बरं. नाहीस. हे म्हणजे स्वतःच पाडायचं आणि मग स्वतःच औषध लावल्यासारखं करायचं. रिया, पुरे झालं ना आता. मला एवढं काही लागलेलं नाहीये. बरी आहे मी तशी. चल उशीर होतोय, आपण निघूया. मम्मा हळू. मम्मा हळू. बस बस तू आधी.
निघूया काय निघूया मम्मी, साधं उठला तरी कळ गेली तुम्हाला ना. तुम्ही थोडा आराम करा, आता बाहेर वगैरे जायची काहीच गरज नाही. ओके, आराम करा. मी स्प्रे घेऊन येते तुमच्यासाठी. स्प्रे मारला ना की बरं वाटेल तुम्हाला. हो, असं दुखऱ्या पायानी कसं जानकीताई तुम्ही बाहेर पडणार घराबाहेर? नकाच जाऊ आता कुठे, आराम करा. रिया, तू जाशील हे सगळं घेऊन? अगं पण नाही अगं, खरंच मला झेपेल असं खरंच वाटत नाही. दुखतंय जरा. तू असं कर, हे सगळं तिकडे पोहोचणं गरजेचं आहे. आणि पोहोचलीस ना की लगेच मला कळव. जाशील ना बाळा? हो मम्मा, मी जाते. पण चल, मी तुला आधी रूम मध्ये सोडते. चला, मी पण येते. काही गरज नाही, मी नेते. चल मम्मा. हो, सांभाळ सांभाळ मम्मी. जीवाला भोर लागला बाई माझ्यामुळे पडल्या असंच वाटते. मुलगी तर काय करू बाई, ते वाईट वाटतंय मला. अंजली, नीट काळजी घ्या जानकीताई, सांभाळून. बघितलंस मॉम, असं करतात मम्मी. बाकी सगळीकडे लक्ष असतं पण स्वतःवर लक्षच नाही देत. सांभाळ ना रिया. कसं पडलं तू? सई, हे बघ, एकदा सगळी तयारी झाली ना, नीट बघून घे बाई. आई, तयारी तू केलीयस, मग बघायची काय गरज आहे? सई, पण अगं अजून जानकीताई कशा नाही आल्या? हो ना, मी पण त्यांचीच वाट बघतेय. आल्याच नाही येत अजून. मी काम करते, मी कॉल करते त्यांना. हां, विचारते कुठपर्यंत आल्या. हाय वहिनी. रिया, ये ना, ये. हॅनो काकू, कशा आहेस? छान. तू ठीक आहेस ना? हो, खूप गोड दिसतेस. थँक्यू. बरं, हे सामान दे इकडे. यायला उशीर काय झाला? आणि जानकीताई? बघ, तू ये, चल बस. तू बरी आहेस ना? हो, पण आई कुठे आहेत? ऍक्च्युली मम्माला नाही येता आलं. का? काही झालंय का आईंना? वहिनी, काहीच ठीक नाहीये ग. अंजलीची आई आल्यापासून ना नुसता केओस सुरू आहे घरात. आणि आता तर लिमिटच क्रॉस केलंय त्यांनी. अरे देवा, काय केलं वहिनीने? मम्मा ना इथे यायला खूप एक्सायटेड होती माहितीये वहिनी. आणि आम्ही दोघे आवरून निघणार पण होतो. पण हे सगळं तेव्हाच झालं, मला कळलंही नाही काय झालं एक्झॅक्टली. अगं पण रिया, आईंना काय झालंय ते तरी सांग ना. मी तयारी करत होते तेवढ्यात मला मम्माच्या ओरडण्याचा आवाज आला. आणि मी धावत गेले तर मम्माच्या पायाला लागलं होतं. आणि त्यावेळी ना अंजलीची आई तिकडे होती. हे सगळं कधी झालं, कसं झालं, काहीच कळत नव्हतं. आय एम शुअर तिच्याच मुळे पडलीये. व्हॉट? मम्मा पडली म्हणजे? उचल उचल उचल. ते काय ठोकायचं का? अगं ठोका ठोका नाही मॉम. चिअर्स. काय भरलंय याच्यात अंजली? मॉम रिलॅक्स. अगं कोल्ड ड्रिंकच आहे ते, बाहेरच्या देशातून इम्पॉर्टंट आहे. पी पी पी. मला वाटलं जागीरदारांच्या घरात आल्यानंतर बदललं का काय तुझं सगळं. नक्की कोल्ड्रिंक आहे ना? मॉम रिलॅक्स. पी ना, तू टेस्ट कर ना. मस्त आहे, मज्जा. You deserve it, mom. You deserve it. मजा आली. मॉम, आई शपथ, तू कमालच ग मॉम. तू या घरात आल्यापासून काय मॅजिक वॉर्ड फिरवला पूर्ण जहागीरदार घरावर. सगळे जहागीरदार नुसते जहागीरदार नाही राहिले, आता मॅरेथॉनर झालेत. नुसते पळतात इकडून तिकडे, इकडून तिकडे.
पण फारच नाजूक निघाली की तुझी सासू. जराशी वेळी खुर्ची काय पाडली तर बसली जागच्या जागी. पण मॉम आई शपथ म्हणजे तू काय कसं केलं कशी पाडली रे तुझं तुलाच माहित. पण काय डोकं चाललंय ना तुझं त्याच्यामुळे तिला सईकडे जाता नाही आलं. वा 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 मॉम आतापर्यंत मला असं वाटत होतं की ना मी स्टार आहे पण नाही माझ्यात टॅलेंट आहे पण नाही. मला आज कळलंय की खरं टॅलेंट तुझ्याकडून आलंय मला. मॉम तुझी ग्रेट हो मॉम तुझी ग्रेट हो. आणि लो तोहफा कबूल करो. अगं माझी लेक. खाईन खाईन पण काय ग अंजली. हा ते म्हणजे आता तुझी सासू घरात बसली की नाही सईकडे नाही गेली पण तू आहेस ना घरात. हा तूही सोनच आहेस ना मग तुझी हौसमौस करत नाही तुझं नाही करणार आहे ते हळदी कुंकू. जाऊ दे ना मॉम आता असे पाय धरून बसले ना ती पाय दुखतोय तिचा आणि आता तिला माझ्यात काय इंटरेस्ट असणार आहे. सोड आता बसलीये ग पाय धरून पण 2 दिवसांनी ठणठणीत होईलच की नाही. एक आयडिया करते 2 दिवसांनी जाते आणि मग काढते विषय तुझ्या हळदी कुंकवाचा. बघू काय बाळाने सांगते ते. अगं जागीरदारांची एकुलती एक सून आहेस तू. आता तरी एकुलती एकच आहेस की नाही. तिचं ये तिकडे मग तुझं नको व्हायला हळदी कुंकू. हे माझी तर केवढी इच्छा आहे की आपल्या सगळ्या बिल्डिंग मधल्या बायकांना इथे घेऊन यायचं आणि हे तुझं सगळं वैभव त्यांना दाखवायचं. तू ही अशी छान इतक्या मोठ्या महालात राहते असे जर कळलं ना तर एकेकीचे डोळे पांढरे होतील. मला तर खूप इच्छा आहे बाई त्याला घेऊन यायची. अशा जळतील ना माझ्यावर विचारू नको. ओ गॉड ही परत सुरू झाली. हिने खरंच हळदी कुंकवाचा हट्ट केला तर तो मी परत माझा डोकं खाणार की अजून आपले लग्नच नाही झाले विधीच नाही झाले अँड ऑल. नकोच त्यापेक्षा ना मी एक काम करते मी हिलाच थांबवते. मम्मी यार तू बास कर ना. तुला माहिती आहे ना मला नाही आवडत हे हळदी कुंकू अँड ऑल. सोड ना जाऊ दे. काय बोललीस आता माझ्या समोर हे बोललीस तिथे सासू समोर ओकू नकोस. तू तिच्या मनात उतरणार म्हणजे पाच झोपशील कळलं का. बिग डील. काय हेच चुकतं तुझं माहिती. इथेच गदडे इथेच माती खातेस तू. माती कुठे खाते मी पिझ्झा खाते ना. बस ती सई बघ त्या सईकडनं हेच शी गोडगोड बोलते गोंडा बोलते सासूच्या पुढे हळदी कुंकू बरं हळदी कुंकू हेच शिकायचं असतं. आणि सव्वाश नाही तू आता लग्न झालंय त्या हळदी कुंकू वगैरे महत्वाचं असतं सगळं लग्न झाल्यानंतर कळलं. मग बास. तू अशी बोर करत राहणार आहेस का मला पकवणार आहेस का. नाही ठीक आहे तू पकवणार असेल ना तर मी पण एक काम करते मी ना पिझ्झा घेऊन जाते. मार्गारेटा का काय तो आहे खायचं मला असं काय कुठे घेऊन जाते. हा थँक गॉड आत्ता गप्प केलं हिला. पण हिला कळलं ना की माझं आणि ओमीचं लग्न झालंच नाहीये तर माझी काही खैर नाही. काय बोलतेस तू रिया. कशी पडली आई आणि काय कुठे लागली तिला कशी पडली मला नीट सांग. आणि रिया जर आई पडली आहे तर तू तुझ्याजवळ का नाहीयेस. इथे काय करतेस तू. इकडे काय करतेस तू. दादा ऐक तू प्लीज शांत हो ना. शांत हो म्हणजे काय मी. तुम्ही बसा ना मी पाणी आणते तुमच्यासाठी. हा मला पाणी वगैरे नकोय मला फक्त सांग आई कशी आहे आता. अरे मम्मा पडली नाहीये मम्माच्या पायावर खुर्ची पडली आहे म्हणूनच तिला इकडे येता नाही आलं. तिचा पाय खूप दुखतोय. तिनेच मला हे सगळं सामान घेऊन पाठवलं. अरे पण तू ऍटलीस्ट चेक तर करायचंस ना नीट. हो दादा मी चेक केलंय. तिला फक्त मुक्का मार लागलाय सूज नाहीये. आत्तापुरती मी स्प्रे मारून आले. स्टील यार जरी काही झालं ना तर मी तिला डॉक्टरकडे घेऊन जाईन आय प्रॉमिस. तू प्लीज नको ना टेन्शन घेऊस. हा आणि तू आत्ताच बाहेरून आलायस ना तू बस बघू आधी. तू ये शांत हो ना दादा प्लीज. आणि मला सांग हे सगळं झालं कसं होणार दादा. ऑफकोर्स अंजली आणि तिच्या आईमुळे. अरे यार प्रॉब्लेम काय आहे दोघींचा. देवांश पूर्वी मी आई सोबत असायचे पण आता त्या एकट्या पडल्या असणार आहेत ना म्हणून मी म्हणत होते की आपण लवकरात लवकर आपल्या घरी जाऊयात. आता तिकडे मामी आणि अंजली त्यांची मनमानी चालू झाली असणार आहे आणि आपल्याकडे बघत राहण्याशिवाय ना दुसरा काही पर्यायच उरणार नाहीये. सई यू आर राईट. तुम्ही जे काही बोलताय ना ते कळतंय मला.
पण आतापर्यंत आपण अंजलीच्या विषयामध्ये ना कुठलीच ग्रोथ केलेली नाहीये. इथे रोजच्या खाण्यापिण्याचं बघायचं की अंजलीच्या विरोधातले पुरावे गोळा करायचे, काहीच कळत नाही मला. कधी कधी ना असं सिरियसली सगळीकडनं अडकल्यासारखं वाटतं. मम्मा काय झालं? काही नाही. ओके, नाही आलं माझ्या लक्षात. तू अजूनही दादा आणि बहिणीचा विचार करतेस ना? तुम्ही एकदाची जी काही भाड असते ती माझ्यावर काढून का नाही टाकत? ऍटलीस्ट हे रोजचं टॉर्चर तरी थांबेल ना? टॉर्चर? काय बोलतोयस तू मी? तुला चांगलंच माहिती आहे मम्मा मला काय म्हणायचंय ते. तुला अजूनही असंच वाटतंय ना की माझ्यामुळे दादाला घर सोडून जावं लागलं? त्याचा जरा काढतीस ना तू माझ्यावर. इकडे तू न बोलता माझ्यावर राग काढतीयस आणि तिकडे आत्या सतत ऑफिसमध्ये माझ्यावर चिडलेली असते. मला कोणीच समजून घेत नाहीये मम्मा. ओमी, आम्ही कोणीच तुझ्यावर रागवलो नाही होत. उलट आम्ही सगळेच तुला समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. खरंच तुम्ही जर मला समजून घेतलं असतं ना मम्मा तर रोज मला गिल्टी नसतं वाटलं. आणि मुळात दादा बहिणी स्वतःच्या मर्जीने हे घर सोडून गेले. तुम्ही त्याचं ब्लेम पण माझ्यावरती टाकताय. ओमी, स्वतःला प्रश्न अजिबातच विचारत नाहीस खरे तू? तुझ्या मोठ्या भावावर हे करायची वेळ का आली? अंजली या घरात आल्यापासून आपल्या सगळ्यांशी कशी वागतेय आणि ह्या सगळ्यात तुझा सहभाग काय होता? ऑफकोर्स तुझा आवडता टॉपिक आहे ना हा. तुला अंजलीमध्ये जगातले सगळे प्रॉब्लेम्स दिसतात आणि वेअरएज वहिनी अगदी परफेक्ट, अगदी फ्लॉलेस, तिच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. बहिणीमुळे अंजलीला किती सफर करावं लागलं हे नाही दिसतंय तुला? हे तू बोलतोयस ओमी? सईला आपण कधीपासून ओळखतोय? या घरासाठी तिने किती काय काय केलंय आणि ती मुलगी अंजलीला त्रास देईल असं तुला वाटूच कसं शकतं? हे बघ मम्मा, तुला बहिणीवर आंधळा विश्वास ठेवायचा आहे ना तर तू बिनधास्त ठेव. पण माझा वहिनीवर बिलकुल विश्वास नाहीये. मलाही कळत नाही वहिनीला कसं समजून सांगायचं. असं कोणी वागतं का? लेकीच्या सासरी जाऊन राहायचं. बरं, आता अंजलीचं लग्न झालंय ना तरी ती का त्रास देते तेच कळत नाहीये. देवांशराव, अंजली आणि वहिनीतर्फे मी तुमची माफी मागते. काय करताय तुम्ही का माफी मागताय? या सगळ्यात तुमची काहीच चूक नाहीये. आणि त्यांनी तुम्हाला सुद्धा का कमी त्रास दिलाय का? नाही अहो, मी काहीच करू शकत नाही ना. हा पण फक्त एवढं वचन देऊ शकते, वहिनी तिथून लवकरात लवकर कशी बाहेर पडेल ना ते बघेन. तिला भागच पाडेन मी. मला काय त्रास द्यायचा ना ते देऊ दे तिने.